सर्वांसाठी एक सूचना आहे. आपल्याला प्रमुख वक्त्यांचं भाषण ऐकायचंय, त्यांचं व्याख्यान ऐकायचंय. त्यामुळे आपण आपले व्हिडिओ कॅमेरा ऑफ करायचे. त्याचबरोबर आपण आपले माईक देखील म्यूट करायचे. कृपया सर्व निमंत्रितांना सूचना आहे, सर्व श्रोत्यांना सूचना आहे की आपापले व्हिडिओ कॅमेरे आपण ऑफ करायचे आणि माईक म्यूट करायचे. फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेस करिता आपल्यामध्ये उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माननीय श्री DS मोरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख व्याख्याते माननीय श्री डॉक्टर यशवंत मनोहर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपस्थित सर्व श्रोतेगण, प्राध्यापक, विद्यार्थी आणि मित्र हो. पुरोगामी विचाराचा वारसा चालवण्याचे काम सातत्यपूर्णरित्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि देवगिरी महाविद्यालय करीत आहे. आणि या समाज परिवर्तनाच्या उद्देशातूनच आम्ही अनेक स्वरूपाचे उपक्रम महाविद्यालयामध्ये चालवत असतो. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन गेल्या 3 दशकांपासून आम्ही करत आहोत. गेल्या 3 दशकांपासून पुरोगामी विचारांचा हा ज्ञानयज्ञ फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेच्या रूपाने तेवत ठेवण्याचं काम देवगिरी महाविद्यालयाने अखंडपणे केले आहे. या व्याख्यानमालेमध्ये देश पातळीवर अनेक विचारवंत, साहित्यिक, विधिज्ञ, पत्रकार, अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते अशा विविध व्यक्तींनी आपले विचार या व्यासपीठावर मांडलेले आहेत. त्यामुळेच औरंगाबादकरांना एक वैचारिक स्वरूपाचं खाद्य पुरवण्याचं काम आम्ही आजच्या डिजिटल युगात देखील व्याख्यानमालेच्या रूपाने यशस्वीपणे करत आहोत. यामागे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय सतीश भाऊ चव्हाण यांची सातत्यपूर्णरित्या प्रेरणा असते. त्यांचा आग्रहच असतो की चांगल्यातला चांगला वक्ता व्याख्यानासाठी बोलवा. कोविड-19चा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करता येईल की नाही याची आम्हाला चिंता होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन झूम व YouTube या ऍपद्वारा आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन होत आहे. मला आनंद वाटतो की या व्याख्यानमालेच्या या 30व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक पुरोगामी विचाराचा वारसा चालवणाऱ्या अशा व्यक्ती या महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर ज्यांना ओळख, त्यांना एक स्वतःचा चेहरा आहे, अशा व्यक्तींना आम्ही निमंत्रित करायचं ठरवलं. आणि या व्यक्तींमध्ये डॉक्टर यशवंत मनोहर सर असतील किंवा ऍडव्होकेट असीम सरोदे सर असतील किंवा डॉक्टर मिलिंद आव्हाड सर असतील, यांच्याशी टेलिफोनच्या माध्यमातून मी संपर्क साधला आणि पुरोगामी विचाराचा वारसा
चालवणाऱ्या व्याख्यानमालेसाठी निश्चितपणे आम्ही येऊ, हे त्यांनी कबूल केलं आणि आज यातीलच पहिले वक्ते माननीय डॉक्टर यशवंत मनोहर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यशवंत मनोहर सरांच्या हस्ते आजच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार आहे. पहिले पुष्प ते गुंफणार आहे. मी आदरणीय यशवंत मनोहर सरांचं संयोजन समितीच्या वतीने शब्द सुमनांनी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय DS मोरे साहेब यांचे मी शब्द सुमनांनी स्वागत करतो. कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण, मंडळाचे कोषाध्यक्ष डॉक्टर अविनाश येळीकर सर, उपाध्यक्ष प्रभाकर नाना पालोदकर, शेख सलीम साहेब, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय सदस्य, देवगिरी महाविद्यालय CDCचे सर्व सन्माननीय सदस्य, औरंगाबाद महानगर आणि महाराष्ट्रातील विविध शहरातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले सर्व सन्माननीय श्रोतेगण, पत्रकार, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव थोरे सर, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांचं मी शब्द सुमनाने प्रथमतः स्वागत करतो. खर तर यशवंत मनोहर सरांना ऐकण्यासाठी आपण आलेले आहात, त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्या मध्ये अधिक काळ थांबणं योग्य नाही हे मी जाणतो. परिवर्तनाच्या दिशेने धावणाऱ्या पिढीचा साहित्यिक म्हणून अग्रणी असणाऱ्या डॉक्टर यशवंत मनोहर सरांचा वेगळा असा परिचय करून देण्याची खरं तर गरज नाही, परंतु कार्यक्रमाचं औचित्य म्हणून सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. मला सरांनी अगोदरच सांगितलं की तुम्ही माझ्या परिचयाच्या भानगडीत पडू नका, परंतु सर हा कार्यक्रमाचा औचित्याचा भाग आहे म्हणून आपला मी परिचय करून देतोय. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1943 मध्ये छोट्याशा गावात जन्माला आलेल्या या साहित्यिकाने गरिबी व विषमतेशी झुंजत स्वतःला घडवले. इहवादी व विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान आणि काव्य याचे एकत्रितपणे प्रगटीकरण करून आपले स्वतंत्र व गंभीर अस्तित्व या साहित्यिकाने निर्माण केले. यशवंत मनोहर सरांचे 11 कविता संग्रह, 38 समीक्षेपर ग्रंथ, 26 वैचारिक लेखन, 3 कादंबऱ्या, 1 प्रवास वर्णन, 4 पत्र संग्रह, 5 ललित लेख संग्रह आणि अनेक लेख प्रसिद्ध आहेत. मी खरं तर ही सगळी जंत्री का वाचतोय त्यामागे एक कारण आहे की सरांनी एकांगी स्वरूपाचं लिखाण केलेलं नाही. समीक्षा असू दे, कविता असू दे, वैचारिक लेखन असू दे, कादंबऱ्या असू दे, प्रवास वर्णन असू दे, पत्र संग्रह असू दे की ललित लेखन असू दे, या सगळ्या साहित्य प्रकारांना स्पर्श करून आपला एक वेगळा छटा उमटवण्याचं काम सरांनी केलेलं दिसतं. हे केवळ मराठी भाषेतच झालं का? मराठी भाषिकांपर्यंत सर पोहोचले का? तर नाही. सरांच्या विविध कविता, विविध लेख आणि विविध ग्रंथांचं हिंदी भाषेमध्ये असेल, इंग्रजी भाषेमध्ये असेल, उर्दू भाषेमध्ये असेल, गुजराती भाषेमध्ये असेल, बंगाली भाषेमध्ये असेल, कन्नड भाषेमध्ये असेल, अशा विविध भाषांमध्ये सरांच्या लेखनाचं अनुवाद झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सर अध्यक्ष राहिलेले आहेत. 25 पेक्षा अधिक पुरस्काराने सरांना गौरवले गेलेलं आहे. सर पुरस्काराच्या मागे धावले नाहीत, तर सरांच्या मागे पुरस्कार होते. सरांनी एक पुरस्कार अलीकडच्या काळात नाकारला, त्या संदर्भात इथे बोलू इच्छित नाही.
आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे. पण या सर्वांपेक्षा त्यांची वेगळी ओळख म्हणजे आयुष्यभर सामाजिक चळवळीशी आपली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. कलेसाठी कला, मनोरंजनासाठी कला आणि समाज परिवर्तनासाठी कला, असे कलेचे साधारणतः भेद केले जातात. या संदर्भाने यशवंत मनोहर सरांचे सर्व साहित्य समाज परिवर्तनासाठी कला या सदरामध्ये मोडते. समाजाने नाकारलेल्या माणसाच्या जगण्यातला उद्विगच आपली आशय अभिव्यक्ती बनवणारे संवेदनशील व्यक्तिमत्व, कवी, ललित लेखक, इहवादी समीक्षक आणि विचारवंत म्हणून सर्व परिचित असणारे डॉक्टर यशवंत मनोहर सर. सर, मी आपल्याला विनंती करतो की आपण फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचे उद्घाटन करून फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत महाराष्ट्र या विषयावर विस्ताराने मांडणी करावी. माननीय डॉक्टर यशवंत मनोहर सर. आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष DS मोरे, संयोजक दिलीपजी खैरनार आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतरही सर्व भावंडांनो, तुम्हा सर्वांना माझा जय भारत, जय संविधान आणि फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमाला हे आपल्या व्याख्यानमालेचं नाव असल्यानं तुम्हा सगळ्यांनाच फुले शाहू आंबेडकर, जय फुले, जय शाहू, जय आंबेडकर. भावंडांनो, या व्याख्यानमालेच्या आयोजकांना, तुम्हा सगळ्यांनाच मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की मागल्या 30 वर्षांपासून आपण ही व्याख्यानमाला चालवत आहात. ही व्याख्यानमाला म्हणजे खरं म्हणजे एक प्रबोधनाचाच कार्यक्रम आहे. ही व्याख्यानमाला स्वतःच एक प्रबोधन झालेली आहे. 30 वर्ष हे प्रबोधन, हे उजेडाचं वाटप, बुद्धिवादाचं, विचार सामर्थ्याचं हे जे वाटप आहे ते ही व्याख्यानमाला सातत्यानं करते आहे. आणि त्याबद्दल म्हणजे मी तुम्हा लोकांना धन्यवाद देतोच, पण या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण संपूर्ण महाराष्ट्रातील विचारवंतांचा, साहित्यिकांचा असा एक मेळावा 30 वर्षापासून भरवित आहात आणि महाराष्ट्राला एक परिवर्तनासाठी आवश्यक अशा प्रकारचं बौद्धिक खाद्य आपण देत आहात. हिची वैचारिक कुमक आहे, ही वैचारिक रसद आहे, ते आपण महाराष्ट्राला पुरवित आहात. खरं म्हणजे आपण एक महान काम करीत आहात आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आजचा माझा विषय फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत महाराष्ट्र
असा आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या नजरेमध्ये एक महाराष्ट्र होता. या महाराष्ट्रातला माणूस कसा असावा त्याचं एक चित्र त्यांच्या डोक्यात होतं. या माणसांचा, त्यांच्या संबंधांचा सौहार्दपूर्ण समाज कसा असावा याचं एक चित्र त्यांच्या डोळ्यापुढे होत. पण ते फक्त चित्र घेऊन बसले नाहीत. त्यांच्या डोळ्यात फक्त चित्र नव्हतं त्यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्राचं, तर त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र नाना पद्धतींनी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. ते झगडले, त्यांनी संघर्ष दिला. तो कसा संघर्ष दिला आपल्याला माहित आहे. शाहूराजांनी, ज्योतिराव फुल्यांनी, बाबासाहेबांनी कशा प्रकारचा संघर्ष दिला तो मोठा तपशील आहे आणि तो साधारणतः तुम्हाला माहिती आहे. काय छळवाद त्यांनी सहन केला, काय अपमान सहन केले, कशा प्रकारे त्यांनी लढे दिले, ही जाणीव आपल्याला आहे. त्याच्यामुळे त्या तपशिलात मी जात नाही. पण फुले शाहू आंबेडकरांच्या नजरेमध्ये जो एक महाराष्ट्र त्यांनी उभा केला होता किंवा उभा होता, तो महाराष्ट्र केवळ त्यांच्या कल्पनेत नव्हता. तो केवळ युटोपिया नव्हता. तो केवळ आदर्श नव्हता, तर या आदर्शाचं साक्षातीकरण करण्यासाठी, त्याला मातीवर उतरवण्यासाठी, त्याला जमिनीवर उतरवण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी या आपल्या महामानवांनी अफाट अफाट कष्ट घेतले, मोठी आंदोलनं उभारली, चळवळी उभारल्या, खस्ता खाल्ल्या. तर त्यांच्या कृती मधून त्यांचे शब्द बोलले, त्यांच्या व्यवस्थेचं चित्र त्यांच्या कृतींमधून, चळवळींमधून बोललं आणि त्यांनी त्यांच्या कृतींना शब्दांचं प्रात्यक्षिक दिलं. त्यांचे शब्द कृती झाले आणि त्यांच्या कृती शब्दांनी बोलल्या. असं चित्र आपल्याला दिसतं. म्हणजे हे कर्मवीर होते तिघही, हे कृतीवीर होते तिघेही, हे आंदोलनवीर होते तिघेही, हे चळवळीचे प्रस्थापक होते तिघेही. या लोकांनी महाराष्ट्राचा एक नवा चेहरा, महाराष्ट्राचं एक नवं मन, बुद्धिवादी, विज्ञानवादी, मानवतावादी, पुनर्रचनावादी अशा प्रकारचं एक मन डोळ्यापुढे ठेवलं आणि हे मन महाराष्ट्रातील प्रत्येक माणसामध्ये प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भावंडांनो, ही गोष्ट आपण लक्षात केवळ घ्यायला नको, तर तिचं महत्व आपण समजावून घेतलं पाहिजे, तिचा वारसा आपण समजावून घेतला पाहिजे. आणि फुले शाहू आंबेडकरांनी जो भारतातला, जगातला प्रबोधनाचा वारसा जो पत्करला होता, वसा जो पत्करला होता, तोही आपण समजावून घेतला पाहिजे. भावंडांनो, इथे एक गोष्ट छोटीशी मी सांगतो आणि परत माझ्या विषयाकडे येतो. उद्याचे आपले व्याख्याते ऍडव्होकेट असीम सरोदे हे आहेत. परवाचे आपले व्याख्याते मिलिंद आव्हाड हे आहेत. हे दोघे मोठे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत आणि हेही मोठे कृतीवीर आहेत. कृतींनी ते बोलतात आणि त्यांचं बोलणं हेच कृती होतं. अशा प्रकारचे हे दोघेही
विचारवंत आणि अभ्यासक आपल्यापुढे त्यांचे विषय मांडणारच आहेत, पण ही एक प्रास्ताविक स्वरूपाचा विषय त्यांच्या दोघांच्याही व्याख्यानांच्या पूर्वी जो असावा लागतो, जे प्रास्ताविक असावं लागतं, त्या प्रास्ताविकाच्या स्वरूपात मी माझा विषय आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. भावंडांनो, फुले शाहू आंबेडकर ही तीन नावं केवळ नाही आहेत तीन महामानवांची. हे तिघही वेगवेगळ्या कारणांनी एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये एक जैविक नातं निर्माण झालेलं आहे, हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर हे केवळ तीन शब्द नाही आहेत, ते क्रांतीचं एक अत्यंत प्रभावशाली समीकरण आहे. भावंडांनो, फुले शाहू आंबेडकर हे आपले तीन सूर्य आहेत. आपल्या वाट्याला जी व्यवस्था आज आलेली आहे, 19व्या शतकात त्या काळच्या लोकांच्या वाट्याला जी व्यवस्था आली होती, 20व्या शतकामध्ये त्या काळच्या वाट्याला जी व्यवस्था आली होती, त्या व्यवस्थेच्या विरुद्ध अनन्य असा संग्राम, क्रांती संग्राम निर्माण करणारे हे आपले तीन सूर्य आहेत. हा आपल्या व्यवस्थांतराचा एक अत्यंत आदरणीय कार्यक्रम आहे, हे आपण लक्षात ठेवा. फुले शाहू आंबेडकर हा जो अनन्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, मी तरुण पिढीला, प्राध्यापकांना, शिक्षकांना, कार्यकर्त्यांना सगळ्यांना हे सांगेन, तरुणींना सांगेन, भगिनींना सांगेन, भटके, विमुक्त, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन या सगळ्या अल्पसंख्याकांना सांगेन की हा आपल्या उन्नयनाचा, आपल्या माणुसकीच्या, समतेच्या, न्यायाच्या प्रस्थापनेचा एक अनन्य कार्यक्रम आपल्याला उपलब्ध आहे. भावंडांनो, मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे. आपल्याजवळ काहीही नसेल कदाचित, पण आपल्या जवळ फुले शाहू आंबेडकर आहेत. हे क्रांतीचं सोनं आपल्या जवळ आहे. फुले शाहू आंबेडकर आहेत म्हणजे एक संपूर्ण जागतिक प्रबोधनाचा, भारतीय प्रबोधनाचा इत्यर्थ आपल्या जवळ, आपल्या डोक्यात आहे, आपल्या काळजात आहे. मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आपण जगाच्या पाठीवरचे अनन्य श्रीमंत लोक आहोत. या तिघाही आपल्या सूर्यांच्या मध्ये एक जैविक नातं आहे. पहा, हे जैविक नातं कसं आहे? तिघांनीही, जिला तुम्ही शोषण सत्ताक म्हणता, विषमता सत्ताक म्हणता, द्वेष सत्ताक म्हणता, घृणा सत्ताक म्हणता, असहिष्णुता सत्ताक म्हणता, असत्य सत्ताक म्हणता, या सगळ्या सत्ताकांच्या विरुद्ध त्यांनी अगदी पायाभूत, मूलभूत अशा प्रकारचं आंदोलन छेडलं व्यवस्थांतराचं. भावंडांनो, ही गोष्ट सोपी नाही आहे. त्यांनी काय केलं? तिघांनीही, फुले असोत, शाहू असोत, बाबासाहेब असोत, या सगळ्यांच्या कार्यक्रमाचा, त्यांच्या लेखनाचा, त्यांच्या भाषणाचा, त्यांच्या आंदोलनांचा एक अर्थ असा आहे की आपला समाज एकमय व्हावा, तो एक हृदय, एक चित्त व्हावा आपला समाज.
अशी त्यांची इच्छा आहे. फुल्यांनी एकमय समाजाचं स्वप्न पाहिलं. ते सत्यशोधक होते. सत्यशोधक शाहूराजेही होते आणि बाबासाहेब आंबेडकरही सत्यशोधकच होते. त्यांनी समतेचं सत्य, न्यायाचं सत्य, बंधुतेचं सत्य आणि भगिनीत्वाचं सत्य शोधून काढलं. आणि तुम्हा आम्हाला ते सारखं कळवळ्यानं सांगत राहिले. अगदी मनाच्या आतून आतून सांगत राहिले. अशा प्रकारचे हे आपले सत्यशोधक होते. त्यांना एकमय समाज हवा होता. एकमय समाज याचा अर्थ सगळे धर्म हे परस्परांशी बंधुभावानं वागावेत. त्यांनी मूलतत्ववादी होऊ नये, मुक्त तत्ववादी व्हावे. फुल्यांचा सत्यशोधक धर्म, शाहू राजांचं संपूर्ण कार्यक्रमातून व्यक्त होणारा एक जीवन धर्म आणि बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्म, ह्या सगळ्या गोष्टी कशा त्या मुक्त तत्ववादी आहेत. समाजाला कुठेही थांबू देत नाहीत. ह्यांच्या ह्या धार्मिक संकल्पना, ह्या यांच्या जीवननिष्ठा समाजाला कुठेही गोठू देत नाहीत. समाजाला कुठेही वठू देत नाहीत. त्यांचं डबकं किंवा त्यांचा तलाव होऊ देत नाहीत. फुले शाहू आंबेडकरांची जीवनदृष्टी कशी आहे? ती समाजाला वाऱ्यासारखं वाहत राहा असं सांगतात. ही जीवनदृष्टी सांगते, हे समाजा, हे महाराष्ट्रीय समाजा, सतत वाहता राहा. सतत सतत स्वतःमध्ये परिष्करण करीत राहा, संस्करण करीत राहा, दुरुस्त्या करीत राहा, स्वतःला अद्ययावत करीत राहा, स्वतःची सतत पुनर्रचना करीत राहा. एका ठिकाणी थांबू नको. एका ठिकाणी थांबणं म्हणजे माणसाच्या बुद्धिशक्तीचा अंत करणं असतं, शेवट करणं असतं. माणसानं हे होऊ देऊ नये. हे तिघही आपले महानायक आपल्याला हे या पद्धतीने सांगतात असं मला वाटतं. तिघांनीही धार्मिक सलोखा सांगितला. ज्योतिराव फुल्यांनी जी कुटुंबाची संकल्पना सांगितली त्याच्यामध्ये एकमयतेतून त्यांनी कोणाविषयी द्वेष शिकवला नाही. त्यांचा द्वेष ज्यांनी केला त्यांच्यावरही फुल्यांनी, त्यांच्यावरही शाहू राजांनी, त्यांच्यावरही बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेमच केलं. ह्यांनी द्वेष घेतला नाही, ह्यांनी करुणा दिली. ह्यांनी घृणापासून व्यवस्थेच्या लोकांपासून यांनी करुणा त्यांना दिली. अशा प्रकारचे लोक आहेत. जातीभेद नष्ट व्हावेत, अस्पृश्यता नष्ट व्हावी, स्त्री पुरुष विषमता नष्ट व्हावी, माणसं व्हावीत. ह्या उपाध्या निसर्गाने दिल्या नाही माणसांना. या उपाध्या माणसांनी निर्माण केल्या आणि माणसं या उपाध्यांनी फाटत गेली. माणसांनी हे सगळं निर्माण केलं, जाती निर्माण केल्या, हे निर्माण केलं, ते निर्माण केलं आणि माणसं फाटत गेली. ज्योतिराव फुले असोत, शाहूराजे असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, हे तुम्हाला या धर्मांच्या पलीकडे तुमचे धर्म तुम्ही जपा, तुमच्या मनात ते राहू द्या. त्यांची जागा तिथे आहे. समाजातला माणसांचा व्यवहार ही काही धर्माची जागा नव्हे. इथं तुमच्यातला एक निरामय माणूस, निरुपाधिक माणूस, ज्याला कोणतीही उपाधी नाही, असा निरामय नितळ माणूस
या समाजात वावरू द्या. समाजात वावरणारा माणूस हा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा नसेल, तो कोणत्याही पंथाचा नसेल. समाजात वावरणारा माणूस हा फक्त माणूस नावाच्या निष्ठेचा आविष्कार असेल. या माणसाला पाहिल्यानंतर इतर माणसांनी म्हणावं, हा खरा माणूस आहे. हे माणसाचं अगदी समुन्नत अशा प्रकारचं, विकसित अशा प्रकारचं रूप आहे. हे पहा, तो माणूस चालला म्हणजे त्याच्यातली एक मोठी सभ्यता चालली, निरामय सभ्यता चालली, निरुपाधिक संस्कृती चालली आहे, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. अशा प्रकारचा हा या लोकांचा, त्यांच्या जीवनदृष्टीचा अर्थ आहे. भावंडांनो, त्यांनी आंतरजातीय धर्मीय विवाहांचा पुरस्कार केला. आपल्याला माहिती आहे कशासाठी करत होती माणसं. ही माणसे यासाठी करीत होती की ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत आणि तुमच्या आतल्या माणूसपणाशी याचा काही संबंध नाही. सगळ्यांची मन धर्मांनी एलिनेटेड आहे, जातींनी एलिनेटेड केलेली आहे. तुमच्या मानसिक आपण या गोष्टींनी केलेला आहे. म्हणून हा अपहृत समाज हा परस्परांचा द्वेष करतोय, परस्परांचा राग करतोय, परस्परांकडे पाठी फिरवून उभी आहेत ही न्याय समाजातली माणसं. आणि म्हणून ह्यांची सगळ्यांची भूमिका एक आहे की हे कशासाठी आंतरजाती विवाह, कशासाठी आंतरधर्मीय विवाह. एका कुटुंबामध्ये सगळ्या धर्माचे लोक असावेत, कशासाठी असावेत. लोकांनी धर्माला जास्त महत्व देईल. सगळ्यांचा धर्म एकच, माणुसकी. इथपर्यंत या माणसांना तुम्ही आणलं पाहिजे. हा खरं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे. खरं म्हणजे तो त्यांच्या व्यवस्थेचा, त्यांच्या व्यवस्थांतराचा हा खरं म्हणजे आशय आहे. भावंडांनो, फुले शाहू आंबेडकर हा आपला प्रबोधनाचा वारसा आहे, हे खरं आहे. पण त्यांनी स्वतः जगातल्या प्रबोधनाचा वारसा पत्करला होता की नाही? पत्करला होता. जिथे जिथे उजेड होता जगाच्या पाठीवर, तिथे तिथे त्यांनी तो वेचला आणि महाराष्ट्राच्या लोकांना भरवला. आपल्या प्राचीन भारतामधला एक वारसा त्यांनी पत्करला, ज्याला तुम्ही सिंधू घाटी म्हणता, सिंधू सभ्यता म्हणता, सिंधू संस्कृती म्हणता. आजच्या वर्तमानपत्रात या सभ्यतेला सरस्वती सभ्यता म्हणावंसं आलं आहे. म्हणजे जे नाही ती आपल्या सोयीनं कसं इतर लोकांवरती लादायचं, ही सिंधू सभ्यता आहे. ती श्रमण सभ्यता आहे, हे लक्षात ठेवा आपण. ही श्रमण सभ्यता आहे, ती इहवादी आहे, ती समतावादी आहे, ती विज्ञानवादी आहे. आदि सांख्य म्हणजे कपिल मुनी हे सांख्य तत्वज्ञानाचे जे जन्मदाते आहेत. आणि बुद्धाचा जन्म जिथं झाला त्या नगरीचं नाव कपिल वस्तू आहे. ते कपिल मुनी, त्यांचं सांख्य तत्वज्ञान हे निरीश्वरवादी आहे, इहवादी आहे, विज्ञानवादी आहे, समतावादी आहे. भावंडांनो, आपण ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांच्यानंतर लोकायत तत्वज्ञान आहे. लोकायत तत्वज्ञानाला त्यांच्या विरोधकांनी बदनाम केलं, हे भोगवादी तत्वज्ञान आहे म्हणून. पण तुम्हाला मी सांगतो, लोकायत तत्वज्ञान हे अत्यंत नीतिवादी, स्त्री पुरुषांच्या समतेचा पुरस्कार करणारं, उच्च कोटीच्या ऐहिक नीतीचा पुरस्कार करणारं अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. आणि बुद्धाबद्दल तुम्हाला फार सांगायची गरज नाही आहे.
बुद्धानं एक लढा उभारला वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध. बुद्धाने एक लढा उभारला हिंसेच्या विरुद्ध. बुद्धानं लढा उभारला विषमतेच्या विरुद्ध, शोषण सत्ताकाच्या विरुद्ध, पुरुष सत्ताकाच्या विरुद्ध लढा उभारला. प्राचीन भारतातला हा सगळा प्रबोधनाचा प्रवाह फुल्यांनी पत्करलेला आहे. त्यांचं वाङ्मय आपण नीट वाचा. त्याच्यामध्ये बृहस्पतीचं नाव आहे, लोकायताचं नाव आहे, बुद्धाचं नाव आहे, आणि तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये मोहम्मदाचं नाव आहे. ह्या 3 गोष्टी त्यांनी प्राचीन भारतातल्या उचलल्या आणि जगाच्या पाठीवरच्या गोष्टी आणखी याला जोड म्हणून दिल्या आणि आपल्या प्रबोधनाचा आशय निश्चित केला. आपलं प्रबोधन एका अर्थानं त्यांनी मांडून त्याचा आराखडा तयार केला. शाहूराजांनी हे पुढे नेलं. सगळ्यांना पोटाशी धरणारं हे तत्वज्ञान, सगळ्यांना, अगदी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्याच्यावर सुद्धा आपण अन्याय करायचा नाही. त्यानं आपल्याला अमानुषता दिली, आपण त्याला मानुषतेनं उत्तर द्यायचं, माणुसकीनं उत्तर द्यायचं. भावंडांनो, हे लक्षात ठेवा. शाहूराजे इतका छळ फुल्यांच्या नंतर कोणाचाही झाला नाही इतका बाबासाहेबांचा, अगदी शाहूराजांचा छळ इथल्या व्यवस्थेनं केला, ब्राह्मणी व्यवस्थेनं केला. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हा संपूर्ण वारसा कोणाचाही कोणीही छळ करू नये, वैरानं वैर नष्ट होत नाही, अशा प्रकारचा हा वारसा बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानातून मांडून ठेवला. भारताच्या संविधानात फुलेही आहेत संक्षेपानं, शाहूराजेही आहेत संक्षेपानं. जगाच्या उजेडाचा संक्षेपही भारताच्या संविधानात आहे. आधुनिकत्वाचा, माणसाला सन्मान देणारा, माणुसकी देणारा, माणसाला न्याय देणारा, न्यायाशी जोडणारा, न्यायाचं कफन आणि न्यायाचं सौंदर्य, न्यायाचा सूर्य आणि न्यायाचा चंद्र माणसाच्या मस्तकाला बांधणारा हा जो वारसा आहे भारतातला आणि जगातला, तो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात केंद्रस्थानी मांडून ठेवला आहे. तो मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे, तो सगळ्या पूर्वा त्यांच्या प्रियांबल मध्ये आहे. भारतीय संविधानाचं हे जे बौद्धिक आहे, ही जी निष्ठा आहे, वैचारिकता आहे, ती वैचारिकता आपल्याला हे मी सांगितलं पाहिजे, कोणालाही फरक मानत नाही, सगळ्यांना आपलं मानते, अशा प्रकारची निष्ठा आहे ते. आणि म्हणून आपल्याला मी हे सांगितलं पाहिजे, भावंडांनो, ही खरी भारतीयता आहे, हे खरं भारतीय तत्वज्ञान आहे, ही खरी भारतीय जीवनदृष्टी आहे. हिच्यामध्ये विषमता नाही, हिच्यामध्ये विविधता आहे. निसर्गाने जी विविधता निर्माण करण्यात केली ती आहे विविधता, तिच्यात विषमता नाही. एक लक्षात ठेवा, एक झाड दुसऱ्या झाडाला कधीही कुऱ्हाडीनं तोडत नाही. एका वेलीवर दुसरी वेल कुठल्याही प्रकारचा अत्याचार करत नाही. निसर्गामध्ये ही विविधता आहे, विषमता नाही आहे. विषमता माणसं निर्माण करतात. आणि कोणती माणसं निर्माण करतात? ज्या माणसांना वर्चस्व हवं असतं, इतरांवरती, इतरांना आपली मालमत्ता समजणार, स्त्री असोत, शूद्र अतिशूद्र असोत, इतरही सगळे आदिवासी, भटके विमुक्त, गोरगरीब असो,
या सगळ्यांना आपली मालमत्ता, आपले दास, आपले गुलाम समजणार जे वर्चस्व हवं असतं ते वर्चस्ववादी समाजामध्ये अशा प्रकारची विषमता निर्माण करतात आणि विविधतेला विषमतेमध्ये परावर्तित करतात. आपल्या पुढचा प्रश्न हा आहे भावंडांनो, फुले शाहू आंबेडकरांनी विषमता नाकारली, विविधता स्वीकारली, ती संविधानातही आहे, फुल्यांच्या साहित्यातही, शाहूराजांच्या साहित्यात आहे, बाबासाहेबांच्या साहित्यातही आहे. ही जी विविधता आहे, ही विविधता तर जीवनाचं सौंदर्य आहे. पण या विविधतेतील कोणताही घटक दुसऱ्या कोणत्या घटकाला परक मानू नये. या विविधतेमधील एका घटकानं दुसऱ्या घटकाला परक मानू नये, आपलं मानावं. हे सगळे घटक गुण्या गोविंदाने नांदावेत. या सगळ्या घटकांनी त्यांनी जे निर्माण केलं नाही त्यांचं एलिनेशन, ते एलिनेशन नष्ट करावं, स्वतःला स्वयंपूर्ण करावं, सार्वभौम करावं, स्वयंदीप करावं, अशा प्रकारची ही भारतीयता आहे. आणि भारतीयता म्हणजे सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे इहवाद. इहवाद म्हणजे समता, बंधुता, भगिनीता. लोक जे म्हणतात ना भावंडांनो, ते आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवा. इहवादाची, सेक्युलरिझमची नैतिकता आहे ही अत्यंत उच्च कोटीची नैतिकता आहे. कारण ती कोणा देवासाठी, कोणा धर्मासाठी, परलोकासाठी नसते ही नैतिकता. ही नैतिकता माणसासाठी आहे. स्त्री असो, पुरुष असो, आदिवासी, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, शीख असो, जैन असो, या सगळ्यांसाठी ही नैतिकता आहे. आणि ही नैतिकता या माणसांना माणुसकीच्या धाग्यानं गुंफणारी नैतिकता आहे. त्यांच्यातील विविधता, त्यांच्यातील वैविध्य हे सांभाळणारी, वृद्धिंगत करणारी, पण विषमता अगदी निपटून काढणारी, तिचं निर्मूलन करणारी अशा प्रकारची ही विविधता आहे. ही विविधता ही फुले आंबेडकरांनी आपल्याला दिलेली विविधता आहे भावंडांनो. आणि आपल्याला एक सांगतो मी, लोकांजवळ, इथल्या व्यवस्थेजवळ काय धर्मशक्ती असायची असू दे, असत्यांची शक्ती कोणाजवळ काय असायची असू दे, आज तुम्हाला सांगतो भारतामध्ये, भारतावरच्या आकाशामध्ये जर तुम्ही जे शब्द जमा झाले त्यांचा अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये तुम्हाला हे दिसून येईल की या शब्दांमध्ये बहुसंख्य शब्द खोटे आहेत. असत्य शब्दांची बहुसंख्या झाली आहे भारताच्या आकाशातील शब्दांमध्ये. आणि या असत्यांच्या शब्दांनी भारताचं जीवन झाकोळून गेलेलं आहे. माणसं खरं बोलायला तयार नाहीत. माणसं खरं म्हणजे खरंच बोलली पाहिजेत. आणि जे खोटं बोलतात ती माणसं नसतात. ते एका अर्थानं जे खोटं बोलतात ते सत्तेचे मिंधे असतात, वर्चस्वाचे ते अगदी मिंधे असतात. त्यांना वर्चस्व नावाचा आजार झालेला असतो, खोटं बोलण्याचा आजार झालेला असतो. ही एक प्रकारची मनोरुग्णता असते बांधवांना. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि याच बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याजवळ काहीही नसेल, लोकांना मूर्ख बनवणारा धर्म तुमच्या जवळ नसेल, पण लोकांना शहाणं करणारं संविधान तुमच्या जवळ आहे. लोकांना शहाणीव देणार फुले शाहू आंबेडकरांचं हे जे प्रबोधन आहे, हा जो वारसा आहे, तो उजेडाचा वारसा, अत्यंत श्रीमंत वारसा आपल्या जवळ आहे. भावंडांनो, आपण गरीब असू पण आपण आपले इतके श्रीमंत कोणी बौद्धिक दृष्ट्या नाहीत आहेत, अगदी जगाच्या पाठीवर नाहीत आहे असं मी सांगेन. आणि म्हणून मी आपल्याला एक सांगतो की आपण
फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. सगळे अभ्यासक, साहित्यिक, विचारवंत महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. आपल्याला हे सांगू, तुम्हाला याचा आनंद वाटत असेल, पण या गोष्टीचं दुःख वाटणारे हे पुष्कळ आहेत, खूप आहेत. ज्यांना या गोष्टीचं दुःख वाटतं. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे समतेचा महाराष्ट्र. माणसं समता का नाही करतात? आणि फुले शाहू आंबेडकर समतेसाठी आंदोलन उभे का करतात? आजही तुम्हाला समतेसाठी आंदोलन उभी करावी लागतात. त्याचं कारण असं आहे की समतेचे विरोधक आजही आणि कालही महाराष्ट्रात होते. समतेला विरोध करणारा माणूस कोण असतो असं तुम्हाला वाटतं? त्याला ही ताकद कोण देतं? आपण गुलाम आहोत. वर्चस्ववादाचे आपण दुय्यम आहोत. आपण दास आहोत. हे या लोकांना कोण कळू देत नाही? धार्मिक अस्मिता त्याला कळू देत नाही. हे लक्षात ठेवा. आपल्या लोकांचं काय झालेलं आहे? प्रॉब्लेम कसा आहे आपल्या लोकांचा? समाजाचं, माणसांचं शोषण करणारा माणूस कोण असतो? इतर जातीचा असतो, इतर धर्माचा असतो. आपल्या जातीतला आणि आपल्या धर्मातला माणूस शोषक कधीच नसतो. ही ठाम धारणा इथल्या लोकांची आहे आणि ही धारणा या लोकांना त्यांच्या गुलामीतून बाहेर पडू देत नाही. आपण आपली गुलामी जोपर्यंत आपल्याला कळत नाही, बाबासाहेबही म्हणाले होते, ही गुलामी मला कळली पाहिजे. या गुलामीनं मला कुठल्या अवस्थेला आणून सोडलं, माणूस पडस्तीनं मला नाकारलं, हे इथल्या लोकांना कळलं पाहिजे. पण तुम्हाला एक सांगतो, इथल्या लोकांनाही त्यांची गुलामीही कळत नाही. का कळत नाही? तर धर्मानं त्यांचे मेंदू असे भ्रष्ट करून ठेवलेले आहेत, निकामी करून ठेवलेले आहेत. धर्मानं त्यांच्या मेंदूंचं अगदी 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 ज्याला कचरा म्हणतो ना, कचरा करून ठेवलाय. त्यांचा मेंदूच मारून ठेवला. ही माणसं विचारच करू शकत नाहीत. पहा, आणि तुम्हाला मी हे सांगितलं पाहिजे की फुले शाहू आंबेडकरांचा संपूर्ण चळवळीचा, या प्रबोधनाचा एक मध्यवर्ती मुद्दा हा होता की माणसांनी त्यानं सांगितलं ते मानू नये, त्यानं सांगितलं ते मानू नये, यानं सांगितलं ते मानू नये, विचार करावा. आपल्या मेंदूचा जो विचार करतो तो माणूस. डेरिडा काय म्हणाला होता? आय थिंक देअर फॉर आय एम. आपण सगळ्यांनी हे म्हटलं पाहिजे की वी थिंक देअर फॉर वी आर. आम्ही आहोत, आम्ही माणसं आहोत, कारण आम्ही विचार करतो. आणि या विचार करण्यामध्ये पहिला मुद्दा आमचा, आम्ही आमच्या गुलामीचा विचार करतो आणि गुलामी फेकून देण्याचा विचार करतो. महाराष्ट्रातल्या 80% लोकांनी जरी हा गुलामगिरी फेकण्याचा विचार केला, विचार करण्याचा विचार केला, तरी या देशामध्ये फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो. भावंडांनो, ही गोष्ट आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे. आपण इतर कोणाचा महाराष्ट्र म्हणत नाही. आणि हे म्हणत असताना मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोक अभिप्रेत आहेत, शिवाजी राजे अभिप्रेत आहेतच. आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सगळी आपल्या साहित्यातील प्रबोधनाची, विचारवंतांची परंपरा अभिप्रेत आहेतच. तुमचा आमचा सगळा जथा त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आपण एकटे नाही आहोत बांधवांनो. जगाच्या पाठीवर आपण एक तर गरीब नाही आहोत, सगळ्यात श्रीमंत आहोत. आणि आपण एकटे नाही आहोत. आपला प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण धर्मानं सांगितलं त्यांचं ऐकतो आणि फुले शाहू आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलं त्याकडे मात्र पाठ फिरवतो.
आपला प्रश्न एवढाच आहे, आणि हा प्रश्न आपल्याला हे सांगतो आहे की हे सगळं करून तुम्ही कोणाचं नुकसान करतात आणि कोणाचं भलं करतात. तुम्ही स्वतःचं नुकसान करतात आणि अमूर्त धर्माचं भलं करतात. ज्योतिराव फुले काय म्हणाले होते? फायदा उपटणारे फक्त ब्राह्मण आणि मोघम नाव फक्त हिंदूच. अशा प्रकारची रचना आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. फुले शाहू आंबेडकरांनी जर काही केलं असेल तर या सगळ्या मानसिकतेच्या विरुद्ध आंदोलन उभं केलं. या सगळ्या मानसिकतेला नष्ट करण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही स्वतंत्र होऊ, आम्ही निरुपाधिक होऊ, आम्ही एलिनेशन मुक्त होऊ, आम्ही सार्वभौम होऊ, आम्ही होऊ शकतो. या पद्धतीनं फुले शाहू आंबेडकरांचा हा वारसा आपण लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं. व्यवस्था काय आहे तुम्हाला माहित आहे. ती धर्मावरती उभी आहे, धर्मानं दिलेल्या जातीवरती उभी आहे, धर्मानं शिकवलेल्या जातीवरती उभी आहे. या अस्मिता लोकांच्या मनातील नष्ट होऊ नयेत याची काळजी घेणारी ही व्यवस्था आहे. खूप काळजी घेते. कारण ही माणसं, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? मला शेठजी भटजींचं राज्य नको. कोणाचं राज्य पाहिजे आहे? मला 80% लोकांचं राज्य हवं आहे. कोण आहे ते 80%? हे तुम्ही आम्हीच आहोत. शेठजी भटजी कोण आहेत हे तुम्हाला माहित आहे, मी तपशिलानं सांगायची गरज नाही आहे. 1938च्या मनमाडच्या कामगार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की कामगारांचे 2 शत्रू आहे, कॅपिटलिझम आणि ब्रॅह्मनिझम. आपण हे लक्षात ठेवा. हे त्यांनी कामगारांना उद्देशून म्हटलं, पण कामगारांना उद्देशून म्हटलेले हे शब्द, उच्चारलेले हे शब्द याच महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्याच गोरगरिबांना उद्देशून आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. हे ज्या शक्ती आहेत, शेठजी भटजी हे ज्या शक्ती आहेत, त्या व्यवस्था मजबूत करतात आणि व्यवस्था नष्ट होऊ देत नाहीत. कारण व्यवस्था मजबूत केव्हा होते? आपण आपापल्या जाती, आपापले धर्म कडवटपणे वापरले, आपल्या अस्मितांना धरून राहिलो, तर मग आपलं अधःपतन होतं, आपण उद्ध्वस्त होतो आणि व्यवस्था मजबूत होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीनं कविता आणि त्या दृष्टीनं आणि त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. एक गोष्ट आपल्याला मी हे सांगतो की फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला जो वैचारिक वारसा दिला, आंदोलनाचा वारसा दिला, खरं म्हणजे या देशाचा तोच सर्वश्रेष्ठ वारसा आहे. ज्याला जवळ करावं, ज्याचा सन्मान करावा, ज्याचा आदर करावा आणि आपल्या कृतीतून, आपल्या मुक्तीतून, सार्वजनिक जीवनातून ज्याला प्रत्यक्षात उतरवावं असा एकमेव वारसा, आपल्या हिताचा एकमेव वारसा या देशातल्या गोरगरिबांच्या, मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या, हा सगळा तपशील तुम्हाला माहित आहे. या सगळ्यांच्या हिताचा वारसा, एकमेव वारसा हा फुले शाहू आंबेडकरांचाच वारसा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांनी एक व्यवस्थांतर मांडलं. व्यवस्थांतर ही जी व्यवस्था आहे, विषमतेची व्यवस्था आहे, शोषणाची व्यवस्था आहे, अंधश्रद्धांची व्यवस्था आहे, स्त्री पुरुष विषमतेची व्यवस्था आहे, माणसांना कुजवणारी व्यवस्था आहे, माणुसकी कुजवणारी व्यवस्था ही आहे, माणसाला समतेच्या वाटा नाकारणारी, माणसाला विकासाच्या वाटा नाकारणारी
आणि असत्यांमध्ये त्याला गुंगवणारी अशा प्रकारची व्यवस्था आहे. या व्यवस्थेनं एक अज्ञान शोधलं. सगळी शक्ती पणाला लावून या व्यवस्थेनं प्राचीन काळापासून एका अज्ञानाचा शोध घेतला आणि त्यांना तो शोध लागला. हे अज्ञान ते आपल्यावरती ज्ञान म्हणून लादतायत. ही व्यवस्था त्यांचं अज्ञान, त्यांचं हिताचं अज्ञान आपल्यावरती लादत आहे ही व्यवस्था, आणि ज्ञानाला ती आपल्या जीवनामध्ये क्वचितच प्रवेशू देते. फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला या ज्ञानाच्या व्यवस्थेत, सत्याच्या व्यवस्थेत, बंधुत्वाच्या, भगिनीत्वाच्या व्यवस्थेत नेण्यासाठी अपार कष्ट उपसलेले आहेत भावंडांनो. आणि म्हणून म्हणतो ही फुले शाहू आंबेडकरांची ही व्यवस्था आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण घडवायचा आहे. कशासाठी? आज हा महाराष्ट्र नाही आहे. आपल्याला मी हे अगदी गंभीरपणे सांगतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कमी प्रमाणातच निर्माण झालेला आहे. व्यक्तिगत पातळीवर असंख्य लोकांच्या संदर्भात तो निर्माण झालेला असला तरी सामाजिक पातळीवर, या विराट समाजाच्या पातळीवर तो प्रत्यक्षात आला आहे असं तुम्हालाही म्हणता यायचं नाही आणि मी ते म्हणणार नाही. पण भावंडांनो, हा महाराष्ट्र निर्माण होणं हे केवळ फुले आंबेडकरांच्या तत्वज्ञानाच्या विजयासाठी नाही आहे, तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी आहे. तुमच्या आमच्यातील माणूसपणाच्या प्रस्थापनेसाठी आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मुस्लिम, ख्रिश्चन, भटके विमुक्त, आदिवासी, स्त्रिया, ओबीसी, अगदी मराठा समाजातले तरुण, बौद्धांमधले, जैनांमधले, शिखांमधले तरुण आणि तरुणी हे सगळे एकत्र आले तर फुले शाहू आंबेडकरांचा तुम्हाला कोणत्याही जातींनी, तुम्हाला कोणत्याही धर्मांनी पाहणारा महाराष्ट्र बदलू शकतात. आणि फुले आंबेडकरांचा तुम्हाला केवळ माणूस, तुमच्या भौतिक आणि नैतिक विकासाला पूर्ण संधी, पूर्ण अवसर देणारा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र तुम्ही निर्माण करू शकता. भावंडांनो, आपण सगळे जे हे माझं म्हणणं ऐकत आहात त्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवावं की या महाराष्ट्रातील तरुण तरुणी जर एकत्र आले आणि फुले शाहू आंबेडकर त्यांनी डोक्यात घेतले तर महाराष्ट्र बदलू शकतात. ते महाराष्ट्राला नवं करू शकतात. ते महाराष्ट्राला नव्यानं घडवू शकतात. ते फक्त फुले आंबेडकर त्यांनी समजावून घेतला पाहिजे. कारण फुले आंबेडकर आता हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्यासाठी नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. तुम्ही तुमच्यासाठी नवा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. आमच्यासारखी सगळी माणसं याही वयात तुमच्या पाठीशी आहेत. आमच्यासारखी अनेक माणसं महाराष्ट्रातील तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही फक्त पुढे या, ताकदीनं पुढे या आणि फुले शाहू आंबेडकर डोक्यात घ्या. तुमच्या डोक्यामध्ये नवा महाराष्ट्र निर्माण होईल आणि या तुमच्या डोक्यातला नवा महाराष्ट्र, खरा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा प्रत्यक्षातही निर्माण होऊ शकेल. तुमची ताकद ती आहे, तुमच्यात ती शक्ती आहे. तुम्हाला मात्र एक मी सांगतो, माझ्या सगळ्या तरुण तरुणी भगिनींना, बांधवांना हे सांगतो की फुले शाहू आंबेडकरांना कोणत्या जातींमध्ये, धर्मांमध्ये अडकवू नका आणि तुम्हीही कोण्या धर्मामध्ये, जातीमध्ये अडकू नका. बाहेर या, त्या सगळ्या घाणीतून बाहेर या. त्या सगळ्या अगदी वाईट परिस्थितीतून, तुम्हाला नष्ट करणाऱ्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर या. हा तुमच्या माणूसपणाचा पुरावा आहे आणि तुम्ही महाराष्ट्र घडवू शकता या तुमच्या शक्तीचा पुरावा आहे. तुम्ही कुठेही अडकू नका.
कुठल्याही छोट्या मोठ्या अस्मितेमध्ये अडकू नका. तुमची अस्मिता फुले शाहू आंबेडकर आहे. जात ही अस्मिता नाही आहे, धर्म ही अस्मिता नाही आहे. ही अस्मिता जोपर्यंत तुम्ही पाळत राहाल तोपर्यंत तुम्ही व्यवस्थेला, शोषण सत्ताकाला मजबूत करीत राहाल आणि स्वतःची गुलामी निर्माण करीत राहाल. ती गुलामीही मजबूत करीत राहाल. तरुण तरुणांनो, भावंडांनो, माझं हे म्हणणं मी कळकळीनं बोललो आहे. माझं हे म्हणणं आपण शांतपणे ऐका, त्याचा विचार करा आणि नुसता विचार करू नका, प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र तिथून सुरू होईल ही ग्वाही तुम्हाला देतो आणि आपण मला शांतपणे ऐकून घेतो त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान. किती वेळ झाला? धन्यवाद सर. फुले शाहू आंबेडकरांनी फुले शाहू आंबेडकरांनी एकमेव समाज निर्मितीची कल्पना आज प्रत्यक्षात आणली तर फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठी फुले शाहू आंबेडकर तरुणांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हा विचार अत्यंत महत्वाचा आहे सर. आपण त्या विचाराची मांडणी केली आणि नव महाराष्ट्राचं स्वप्न साकार होण्यासाठी निश्चितपणे आपण केलेली मांडणी या महाराष्ट्राशी उपयुक्त ठरू शकेल असा आशावाद आम्हाला आहे. सर, आपण आपले अत्यंत मोलाचे विचार आमच्या समोर मांडले. संयोजन समितीच्या वतीने मी आपले आभार मानतो. त्याचबरोबर आदरणीय मोरे साहेब, संयोजन समितीच्या विनंतीला मान देऊन आपण व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे अध्यक्षपद भूषवले. त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले आभार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, देवगिरी महाविद्यालय शिरीसीचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व श्रोतेगण, पत्रकार, सर्वांचे संयोजन समितीद्वारा मी आभार मानतो. उद्या दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध संविधान तज्ञ व मानवी हक्क विश्लेषक, विधिज्ञ माननीय श्री ऍडव्होकेट आसिम सरोदे सर हे न्यायालयाची सक्रियता व परिवर्तन या विषयावर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. आपण सर्वांनी आजच्या सारखाच भरघोस असा प्रतिसाद द्यावा ही संयोजन समितीच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून आजच्या पहिल्या पुष्पाचा हा कार्यक्रम संपतोय असं जाहीर करतो. धन्यवाद.